आपल्या गौराई सर्वात सुंदर आणि आगळ्यावेगळ्या असाव्यात असं सर्वांनाच वाटतं आणि म्हणूनच त्यांची सजावट ही तितकीच महत्त्वाची असते. गौराईंना सर्वात जास्त आकर्षक बनवणारा भाग असतो तो म्हणजे त्यांच्या साड्या. साड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकतो आणि या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत की गौराईंना महालक्ष्मी साडी कशी नेसवायची. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास सांगू इच्छितो की आमच्या सातपुते कुटुंबियांना सलग 11 वर्ष महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार गौरी गणपती सजावट घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्राप्त झालेला आहे आणि याबरोबरच सलग 21 वर्ष अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आमच्या कुटुंबियांना प्राप्त झालेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर छोट्या छोट्या गोष्टी कल्पकतेने वापरल्या तर त्या अधिक प्रभावी ठरू शकतात सजावट करताना आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच गोष्टी शिकणार आहोत. चला तर मग आज आपण गौराईंना महालक्ष्मी साडी अगदी सोप्या पद्धतीने कशी नेसवता येईल हे आपण आज शिकणार आहोत आणि अगदी झटपट आणि अतिशय सुंदर आपल्या महालक्ष्म्यांचा उठाव या साडीने येणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक हार्डबोर्ड आपल्याला घ्यायचा आहे आणि तो हार्डबोर्ड अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे जेणेकरून स्टँड जे आहे ते पूर्ण कवर झालं पाहिजे. स्टँडच्या उंचीचा अर्धवर्तुळाकृती हार्डबोर्ड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हार्डबोर्ड हा स्टँडच्या भोवती स्टँडच्या समोर ठेवल्यावर अशा पद्धतीने दिसला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्टँड त्याच्या मागचे दिसता कामा नये. त्यानंतर त्याला होल 2 करून आपण त्यातून एक नायलॉन दोरी ओवून घ्यायची जेणेकरून आपल्याला ते स्टँडला आपल्याला तो हार्डबोर्ड व्यवस्थित पक्का बांधता येईल. या दोरीवरच सर्व या हार्डबोर्डचे आणि साडीचे वजन जे आहे ते डिपेंड आहे. त्यामुळे ही दोरी जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग आपल्याला असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम साडीच्या आपल्याला समान मिऱ्या घालून घ्यायच्यात. मीडियम आकाराच्या या मिऱ्या आपण घालून घ्यायच्यात आणि त्याचे 2 भाग करून दोन्ही भागांना आपण सेपरेट पिन लावून घ्यायची, कारण पूर्ण मिऱ्यांना आपल्याला पिन लावता येणार नाही त्याचा थिकनेस जास्त असल्यामुळे. तर 2 पार्ट करून आपण त्यांना समान खालीवर होऊ न देता 2 पार्टमध्ये आपल्याला त्याला पिन लावून घ्यायची. तर हा झाला पहिला भाग. त्यानंतर वरच्या अर्धवर्तुळाकृती भागाच्या बरोबर केंद्रबिंदूवरती तो जो मिऱ्यांचा आपण जो बंच केलेला आहे पिन लावून तो ठेवून सर्व अर्धवर्तुळाकृती भागावरती मिऱ्या व्यवस्थित समान अंतरावरती आपल्याला अंथरून घ्यायच्यात. बरोबर खालच्या किनारीला त्याची किनारी येईल साडीची अशा पद्धतीने आपल्याला अंथरून एका मोठ्या स्टेपलरच्या साहाय्याने आपल्याला मिऱ्या त्या हार्डबोर्डवरती ॲडजस्ट करायच्यात. संपूर्ण व्हिडिओ जरी माझ्या आवाजात असला तरी ही सर्व संकल्पना आणि जी काय आयडिया आहे ती माझी पत्नी सौ दीपा सातपुते हिची आहे आणि तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी सर्व ॲक्शन्स करत आहे. कडेचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला एखाद्या पिनने स्टॅपल करून घ्यायचा आहे. स्टॅपलर केल्यावरती आपली साडी तर खराब होणार नाही ना असाही अनेकांना प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर पिना आपण काढायच्या वेळेला व्यवस्थित काढल्या मागच्या बाजूने तर आपली साडी अजिबात खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळाकृती हार्डबोर्डवरती सर्व समान पद्धतीने मिऱ्या ॲडजस्ट करून घ्यायच्यात. महालक्ष्मी साडीमध्ये हे मिऱ्यांचं ॲडजस्टमेंट हेच थोडं जिकिरीचं काम असतं, पण ते एकदा व्यवस्थित डन झालं की आपला जो साडीचा लुक आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला लागेल. नंतर सर्व मिऱ्या ताणून वरच्या बाजूला आपल्याला सुतळीच्या साहाय्याने एक व्यवस्थित गाठ मारून घ्यायची जेणेकरून खालच्या भागाच्या मिऱ्या ज्या आहेत त्या ताणल्या जातील आणि सर्व समान अंतरावरती व्यवस्थितरित्या राहतील. आता अशा प्रकारे साचा तयार झाल्यानंतर आता आपल्याला तो स्टँडवरती चढवायचा आहे. स्टँडच्या समोर आपण तयार केलेला साचा अशा पद्धतीने धरून दोरीच्या साहाय्याने अतिशय शक्य तेवढ्या घट्ट पद्धतीने आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे जेणेकरून नंतर त्याची हालचाल होणार नाही. सुतळीने बांधून झालेला आपला जो वरचा पार्ट आहे जो साडीचा शिल्लक राहिलेला भाग आहे तो आपल्या महालक्ष्मीच्या स्टँडमध्ये आतमध्ये आपल्याला खोचून घ्यायचा आहे आणि मिऱ्या व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा फायनलाइज करून घ्यायचं आहे. पुढची फिनिशिंग पाहून घ्यायची
की सर्व मिऱ्या व्यवस्थित ताणल्या जातात का, या पद्धतीने पदराचा जो भाग आहे तो आपण अपोजिट साईडला कॉर्नरपर्यंत पुरेल इतका पदर आपण अगोदरच यामध्ये सोडलेला आहे. त्यानंतर महालक्ष्मीची जी बॉडी आहे ती आपण त्याच्यामध्ये लावून व्यवस्थित फिट करून घ्यायची. पुन्हा एकदा तिथला जो साडीचा पार्ट आहे तो सगळीकडे समान अंतरावरती आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे, जेणेकरून बॉडीचा पार्ट त्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल. इथपर्यंत व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला दोन्ही महालक्ष्म्याचा जो लूक आहे तो अशा पद्धतीने दिसायला लागेल. आणि त्यानंतर तयारी सुरू होती ती पुढच्या भागाची. महालक्ष्मीच्या आकाराप्रमाणे जे खणाचं कापड आहे ते अशा पद्धतीने आपण घडी करून घेतलेली आहे. आपल्याला पाहिजे तेवढ्या उंचीचं आणि पाहिजे तेवढ्या जाडीचा आपण आकार करून त्यातून दोरी ओवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ते आपल्याला महालक्ष्मीच्या स्टँडवरती व्यवस्थितरित्या आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साधारण एवढी उंची त्याची असली पाहिजे. इतका भाग व्यवस्थित झाल्यानंतर आपल्या महालक्ष्म्या काहीशा अशा दिसायला लागतील. त्यानंतर हळूहळू त्यांना सजावट जी आहे मुकुट किंवा अलंकाराची ती आपल्याला सुरू करायची. तर ती कशी करतात ते आपण पाहूयात. महालक्ष्मी साडीमध्ये महालक्ष्मीला मोकळे केस अतिशय सुंदर दिसतात. या ठिकाणी आम्ही दोन्ही पद्धतीने महालक्ष्मी दाखवलेले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी रेडीमेड हेअर विग जो आहे तो आणूनही महालक्ष्मीची सजावट करू शकता, किंवा विदाऊट हेअर विगसुद्धा आपल्याला महालक्ष्मीची सजावट करता येईल. तर महालक्ष्मी साडीमध्ये महालक्ष्मी यांचे अलंकार जे आहेत ते भरगच्च असायला हवेत. तर त्या दृष्टीने आपल्याला अशा पद्धतीने भरगच्च अलंकार दोन्हीही एक समान आणि प्रत्येक अलंकार व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ते अलंकार जे आहेत ते घालून घ्यायचे. त्यानंतर महालक्ष्मीचा लूक काहीसा असा दिसेल. डोक्यावरचे मुकुट घालून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला पदर द्यायचा आहे. पदर दिल्यानंतर हा महालक्ष्मीचा फायनल लूक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा महालक्ष्मी जेवण करतात त्यावेळेला आपण त्यांना हारही घालू शकतो. तर तो हार आणि फुलांचं डेकोरेशन हे दुसऱ्या दिवशीचं आहे. फुलांच्या डेकोरेशननंतर आपल्या महालक्ष्म्या काहीशा अशा दिसायला लागतात. आता हे पूर्णपणे फायनल झालेलं डेकोरेशन आहे. या डेकोरेशनसोबतच आम्ही चांद्रयान जे प्रक्षेपण चंद्रावरती हा हलता देखावा आम्ही सादर केलेला होता. हे चांद्रयान जे आहे ते चंद्रावर पोहोचून त्याचा संपूर्ण प्रवास जो आहे तो दाखवलेला आहे. हा हलता देखावा आहे आणि त्याचा स्वतंत्र व्हिडिओ जो खूप व्हायरल झालेला आहे दुसऱ्या चॅनलवरून, तर तो आपण सर्वांनी यापूर्वी पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर जरूर त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओ सेक्शनमधून आपण तो पाहू शकता. आपल्याला ही सजावट कशी वाटली अतिशय सोप्या पद्धतीने हे जरूर आम्हाला कळवा आणि आपले अभिप्राय जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.